दादा अजून किती वेळ वाट बघायची? चल ना पकडूयात तिला. हो रे, पण मॅडमने फक्त लक्ष द्यायला सांगितलंय. थांब फोन करून बघतो. राजन, थोडं दूध पिऊन घ्या तू. नाही, मला नकोय. डॅड ऐक ना, ऐक ना रे, नको ना असं करू प्लीज. मला वाईट वाटतंय डॅड. कालपासून उपाशी आहे. आज पण नाही खाल्लं, काल पण नाही खाल्लं, तसाच झोपला. माझ्यासाठी तुला माझ्या हातून दूध प्यावंच लागेल. नाही पी डॅड, पी प्लीज माझ्यासाठी. घे, अरे पी थोडंसं अजून. राजन, ए राजन, म्हटलं होतं ना स्वतः राजन असा लाल फडका दाखवेल म्हणून. अगं आई, पण गौरी तिथे आली आहे का? म्हणजे तुझ्या गुंडांचा अजून कॉल नाही आलाय म्हणून विचारते. माहिती आहे मला, फोन आलेला नाहीये, पण आपण त्यांच्या फोनची वाट बघायची काही एक आवश्यकता नाही. ज्या अर्थीने गौरीने चिठ्ठी लिहिण्याचं धाडस केलं आणि चिठ्ठीत काय लिहिलंय की ती इथे येईल म्हणून, मला पक्की खात्री ती नक्की येणार. फक्त आपण मात्र तयार असायला पाहिजे. ओके, ठीक. 100 वर्ष जगणार आहेत. जगा जगा. हा बोल रे. मॅडम, इथे एक बाई आहे, मला तिच्यावर संशय येतोय. ती खूप वेळ झाला गेटवरती उभी आहे आणि सारखी घराकडेच बघते. काय करू? तुम्ही बोलता तर उचलू का तिला? तुम्ही लोक ना मूर्ख आहात. सांगितलेलं एक काम धड तुमच्याच्याने जमत नाही. हे बघा, त्या बाईवर नजर ठेवा. तुमच्या नजरेच्या आड कुठेही जाता कामा नये, कळलं? आपण नंतर तिचा गेम करू देवळात. हो मॅडम, चालेल. मॅडमने सांगितलंय तिच्याकडे फक्त लक्ष द्यायला. ती कुठे जाते कुठे नाही तेवढं बघू. चला. सेल्फिश. भारतीय संगीताचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं निसर्गाशी असलेलं नातं. आपल्याकडे प्रत्येक प्रहरासाठी, प्रत्येक ऋतूसाठी वेगवेगळे राग आहेत. पहाटेचा भैरव मनाला प्रसन्न करतो, तर रात्रीचा दरबारी मनाला शांत करतो. मल्हार रागाने पाऊस पडण्याच्या, तर दीपक रागाने दिवे पेटण्याच्या कथा आपण ऐकल्या असतील, हो ना? हा केवळ एक चमत्कार नसून सुरांच्या कंपनांची ती ताकद आहे.